नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. सेल्फी काढण्यापेक्षा पूरग्रस्तांना मदत करा. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संजय कांबळे यांनी नागरिकांना केले आवाहन. इचलकरंजी येथील पंचगंगा नदीची पातळी 66 फुटावर आहे, तर इशारा पातळी 68 आहे. धोका पातळी 71 आहे. जर पाण्याची पातळी वाढून पूर परिस्थिती झाली तर नागरिकांनी सेल्फी न काढता पूरग्रस्तांना मदत करण्याचे इचलकरंजी महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संजय कांबळे यांनी नागरिकांना केले आवाहन. गेले 2 ते 3 दिवस झालं मुसळधार धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगा नदीची पातळी झपाट्यानं वाढ झालेली आहे. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेनं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. त्यामध्ये फायर फायटर व त्याचे जवान, यांत्रिक बोट व त्याचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीनं नागरिकांच्या सुरक्षेसाठी काल जो उपरीला जाणारा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि नागरिकांनी या ठिकाणी आवाहन करतो की आपण पूर परिस्थिती पाहण्यासाठी येऊन इथं गर्दी करण्यापेक्षा किंवा सेल्फी काढण्यापेक्षा आपण जे लोक पूरग्रस्त होणार आहेत त्यांना आपण इथून पुढच्या काळामध्ये मदत करूया. आणि आत्ताची पाण्याची पातळी जर बघितली तर आत्ताची पाण्याची पातळी 66 फुटावर आहे आणि आता धरण क्षेत्रात देखील जे राधानगरीचं धरण क्षेत्र जे आहे त्याचे दरवाजे देखील जवळजवळ 6 बंद झाले आहेत, एक चालू आहे. तरी आज पावसानं उसंती दिलेली आहे. तरी या पुढील काळामध्ये जरी काही पूर उद्भवला तरी आमची महापालिका यंत्रणा सज्ज आहे.